धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा, कॉक्रोचला सरकार घाबरलं, विद्यार्थ्यांचा प्रचंड विजय। गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CJPच्या आंदोलनाला प्रचंड मोठं यश मिळालेलं आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। काहीही झालं तरी जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशी भूमिका CJPनं घेतली होती। तरुणांनी आपले आंदोलन मागे घ्यावे यासाठी सरकारने हर तऱ्हेचे प्रयत्न केले, परंतु त्यात यश आले नाही। CJPचे संस्थापक अभिजित दीपके यांना टायफॉइड झालेला असला तरी त्यांनी मैदान सोडलेले नव्हते। त्याचाच परिणाम म्हणून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याचं बोललं जात आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आपल्या सोशल मीडिया खात्यावर एक पत्र पोस्ट केलं। ही पोस्ट त्यांनी तरुणांना उद्देशून केली आहे। मी 4 दशकाहून अधिक काळ विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणेसाठी समर्पित आहे। माझा नेहमीच विश्वास राहिला आहे की एक मजबूत, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्था ही एक सशक्त राष्ट्राचा पाया आहे। मी देशातील तरुणांच्या आकांक्षा आणि भावना आणि रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो, असं प्रधान यांनी म्हटलंय। तसेच भारताच्या तरुण पिढीची स्वप्ने साकार करणे ही आपल्या सगळ्यांच्याच राजकीय आणि सामाजिक जीवनातील एक नैतिक वचनबद्धता राहिलेली आहे। पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो, असे प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हटलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दिल्ली।